जहां कुछ दिनों पहले तक लगातार हो रही भारी बारिश ने किसानों की चिंता बढ़ा दी थी, वहीं अब मौसम ने करवट ली है। 2 दिन से बारिश थम गई, जिससे डिंडोरी तालुका में खेती का काम एक बार फिर रफ्तार पकड़ने लगा है। राज्य भर में हाल ही में हुई तेज बारिश ने कई जगहों पर खेतों में पानी भर गया, जिससे बड़ी मात्रा में फसलों को नुकसान पहुंचाया है। इससे खरीफ सीजन की फसलें संकट में हैं, लेकिन अब मौसम साफ होते ही किसान एक बार फिर उम्मीद के साथ खेतों में जुटे हैं। पिछले 2 दिनों से बारिश पर लगाम लगी है, जिससे किसान खेतों में उतरकर तेजी से खेती के काम में लगे हैं। बारिश की मार से बची फसलें अब संभलने लगी है। आने वाले दिनों में अनुकूल मौसम के चलते किसानों को अच्छी फसल की उम्मीद है। 2 महिन्यापासून घरात बसले, पाणी उघडत नाही। एक प्लॉट लावला, आता प्लॉट राहिला लावायचा। घरी बसून काही होत नाही। 2 दिवस पाणी उघडलंय म्हणून पसरी लोटून राहिलं। मी अनिल केदुकड, मुक्काम पोस्ट पांडानी, तालुका डिंडोरी, जिल्हा नाशिक। 2 महिन्यापासून पावसाने सतत चालू असल्यामुळे पिकांची खूप नासाडी झाली आणि आंबाटी लावायसाठी बेडसुद्धा पाडता येऊ नाही राहिली। सगळीकडून शेतकऱ्याची हानी होत असल्याने तर कांदा आहे, कांदासुद्धा सडला गेला आहे, ठेवलेला कांदा। त्याच्यामुळं खूप नुकसान झाले। 2 दिवसापासून वातावरण थोडंसं व्यवस्थित झालं आहे, पण शेती वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि बघू आता कसं होतं आहे, पाऊस काय उघडत होतं काय नंतर, आणि शेती वाचवण्याचा प्रयत्न करू राहिलो। माझं नाव सोमनाथ मोहनवड। आज पाणी उघडलं आहे, महिन्यापासून पाणी सारखा चालू आहे इकडं। आजच गोण आणली खताची, ती कशी तरी आणली, आता टाकू राहिलो उघडं आहे। सारखं पाणी चालूच आहे। सोयाबीनला वाप नाही, कालाच वाप नाही, वावर तयार करायला वाप नाही। आणि मग प्लॉट लावला आहे 10 साऱ्या, तरी 10 साऱ्या बाकी लावायच्या, पाण्यामुळं राहूनच गेल्या त्या लावायच्या।